विश्वासार्ह बातम्या, बातम्या फक्त तुमच्यासाठी. शिर्डी न्यूज 24. निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज. कारखान्यात झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, पण मिळालं पाहिजे. आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झालं. हे जे झालेत नवीन पोरं, हे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहे त्यांना मी सांगू इच्छितो, पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत. हे तुम्हाला आमच्या स्वार्थ पदासाठी नाही, आम्हाला सत्यासाठी पदाची गरज नाही, आम्हाला समाजासाठी पदाची गरज नाही. आणि फक्त गावात कुठं तरी लोक आयुष्य घेतात की आम्ही विखे पाटील परिवारावर लोकांनी ती आपल्याला गेल्या 50 वर्ष त्या आल्याने आम्ही कमवतो. त्यामुळे भाग भारावून जाऊ नका. पण यायला जायला वेळ लागत बोल. मी जिवंत उदाहरण बरं आलं काय आणि केलं काय, किती वेळ लागला. पदाचा मान सन्मान केला, पदाचा मान येता कामा, पदाची मंगरुळी येता कामा. पदाचा मान सन्मान करा. मिळालेल्या पदाचा वापर समाज कल्याणासाठी केला तर आनंद आहे, तर त्याचा दुरुपयोग केला तर मग आम्ही आहो. काही काही जबाबदाऱ्या परमेश्वराने घेऊन दिलेल्या, त्याच्यातून कामं जबाबदारी आपण पार पाडली. सुरुवात केली आहे, अजून पार करू शकतो. म्हणजे हा विचार करा की मी जर एखाद्या निवडणूक उभं राहिली, मी हा विचार करा एक महिन्यामध्ये असा विचार केला खरं खोटं मला माहिती की माझा जेवढा प्रयत्न स्वतःला निवडून येण्यासाठी कातरतेने लावतो त्याच्या 25% प्रयत्न त्या अंगात करू शकतो. आज आपण निर्णय कधी करत कार्यकर्त्याला एवढंच विनंती आहे की विरोधात कोणीतरी काही बोलतं, कोणीतरी काही भाषण करून जातं, कोणीतरी काय आपल्याबद्दल बोलतं आणि आपण त्याची चर्चा करत असतो. आपल्याला कोण आपल्याबद्दल काय बोलायची चर्चा करणार. आपण समृद्ध आहोत. तुमच्या आशीर्वादाने आपण जेवढी ताकद आहे आणि आपण किती ताकद ठेवतो हे मागच्या 6 महिन्यामध्ये जिल्ह्याला दाखवून दिले, तुमच्या आशीर्वादाने दाखवून दिले. त्यामुळे आज चर्चा केल्या काही घेऊन बोलले तर आपण सर्वजण आला काय मी महिनाभर बाहेर डॉक्टर फार काळ बाहेर राहिला की मेंदूचा डॉक्टर फार काळ तर बाहेर राहिला तर जे मेंदू रुग्ण असतं ना, म्हणून रुग्ण असतं ते बाहेर पडायला सुरुवात हो. आता जेव्हा परत मेंदूचा डॉक्टर कामाला लागेल सगळ्या बंधूंचा उपचार करेल. आपण सगळं आपण सर्वजण आल्याबद्दल पुन्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.